पंचांकडे मागणी केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. लेग बी पडतो विकेटचा मध्ये. या छोट्या चिमुरड्याने काम केले त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. सो गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आपला कालचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्कीच जा बघा, आपल्या चॅनल मध्ये आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि बेल आयकॉन दाबा. आपले डेली व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील आणि लवकर सबस्क्राईब करा. आपण 2500 खूप जवळ आहेत, तर लवकर आपल्याला ते पण कमेंट करायचे आहेत. तर आणि आजचा ब्लॉग एंड पर्यंत बघा. तर जस्ट उठलं मस्त की जेवण मी तर घेतलाय, आता सुट्टी होती शाळेला. ब्लॉग एंड पर्यंत बघा. आता चालू आहे आता खाली, तर बघू खाली जाऊन काय करायचंय. तर ब्लॉग एंड पर्यंत राहा. आणि आज केजनची फायनल पण आहे, तर नक्कीच दाखवतो कोण फायनल जिंकेल. तर चला आता जाऊया खाली. जस्ट उठलो आता, मगाशी सिद्धाच्या गाडी घरी येऊन झोपून गेलो. मस्त की चहा बी पिलाय आणि आता चालू आहे. केजनची फायनल आहे, एक इंटर कॉलनीची आहे आणि एक केजनची आहे, म्हणजेच जुई कामोडा नावपाडा प्रीमियर लीग. त्याचं पहिले तर बघू कुठं यायचं आहे. डायरेक्ट जाऊन अगर तुम्हाला तिथंच भेटतो. बघू कोण जिंकतोय ते नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. तर ब्लॉग चाललो आहे मॅच बघायला. तर मॅच तर चालू झाली, पाठीचा पण आहेत आणि पुढं मागशी येतं हर्षल बेस्टरचा. पहिले मॅच बघू कोण चालू आहे, नक्कीच फायनल बघून जाऊ. तर ब्लॉगमध्ये एंड पण करा. तर लगेच आम्ही ग्राउंडवर बसू. तर सर बंद नाही करणार व्हिडिओ. बघा हा ग्राउंड. चला आता ग्राउंडच जाऊन भेटते मला. गाडी फुटफोट टाकली ग्राउंडमध्ये, गाडी टाकायची म्हणून. हा ग्राउंड मस्त की चाललाय आता मॅच बघायला. मॅच तर चालूच आहे. एक डायरेक्ट आतमध्ये रॉयल एंट्री. दिशा निवडली आहे. पब्लिक शिवा 2 धावा घेतात. शिवा अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. शिवा त्या ठिकाणी फक्त आयोजन कमिटीकडून विनंती आहे, कुठल्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी नको आहे. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. नयन खांबे चेंडू खाली, विकेटचं पतन. शिवा लंके बॅक रुद्राज के रूप में टारगेट. यस, मुकाबला शुरू करें. 43 रनों के टारगेट का पीछा करने के लिए 2 आरंभिक बल्लेबाज. 30 सर्कल के धारे को अगर देखा जाए, एक फर्स्ट स्लिप में एक फील्डर दिखाई दे. बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑन है. एक शॉट शॉट्स टू एबल कैचिंग पोजीशन पर है. लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइड है. और एक फील्डर जो कि स्क्वायर लेग की सीमा रेखा के ऊपर पेट्रोलिंग करता हुआ दिखाई दे रहा है. इस फील्ड की जमावड़े के साथ गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज संदीप घोड़के. पहली गेंद देखिए मिड ऑफ के हाथों में, गेंद सीधी चली गई थी. हालांकि गोता लगाया था जरूर, लेकिन गेंद को कैरी नहीं कर पाए. पहली गेंद के ऊपर एक जबरदस्त अटैकिंग अप्रोच के साथ गुवारी के सुबोध एक बेहतरीन क्रिकेटर. देखिए कवर्स में खेलना चाहते थे, अच्छी फील्डिंग का मुजाहरा या तरीके से रिलीज कर रहे हैं. ये देखिए कवर्स के ऊपर से खेला है. वाइडिश मिड ऑन का, वाइडिश लॉन्ग ऑफ का खिलाड़ी वहां पर पहुंचे. उसके पहुंचने के पहले सीधे बल्ले से खेला 4 रन और अंपायर का इशारा. ये 9 था. कुल मिला के थोड़ा सा प्रेशर होगा, उसको रिलीज करने चाहेंगे. देखिए ऑन साइड में बल्ले का फेस खोला है. ऑर्थोडॉक्स मिड विकेट का जो प्राथमिकता ये बनती है कि ज्यादा से ज्यादा सोनू को स्ट्राइक पर रखा जाए. ऑन द पैड अपील जोरदार थी. जो कप्तान है अतुल पाटिल, ऑन साइड में फिर एक बार स्विच हिट किया है. गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर. एक और चौका. 11 एकदा जोरदार टाळ्या उद्या मास्टर सूर्या 11 साठी. नयन खांबेवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडत होता. यावेळेस ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह केलेला आहे. चेंडू
नक्की नक्की. तर नवीन गोलंदाज संदेश कडू, तो चांगला चेंडू कव्हर्स मधून खेळून काढलाय. स्ट्राईक एंडला दैवत या ठिकाणी उभा राहतो. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होईल संदेश कडू. खूप चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. खूप चांगला चेंडू, अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा, वन बाउंड सीमा रेषे पार. कडू ओव्हर द विकेट. ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो व्ही मधून. अजून एक बॅक टू, तो चांगल्या प्रकारे चांगले फटके एक्झिक्यूट करतो. यावेळेस मिस टायमिंग आहे, मात्र 3 हिट चा नक्कीच ऍडव्हान्टेज मिळेल. ओव्हर द विकेट, ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. टायमिंग आहे का पाहावं लागेल. चेंडू वन बाउंड सीमा रेषेच्या पार जातो. देवो भवो या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण स्वागत करूया. या ठिकाणी ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. पंचांचा इशारा येतो 6 धावा. डीजे ठोक. फायनलच्या महामुकाबल्यामध्ये साकारत असताना दैवत अजून एक मोठा फटका. उदय पवार यांच्याकडून 500 रुपये होते गजानन गोवार यांना विकेट साठी. फक्त सिंगलवर दुसरी घेण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक दुसरा सुरुवात झाली आहे. चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालत असताना क्षेत्राची चेंडू खाली. पंचांकडे मागणी केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. लेग बी पडतो विकेटचा. काय करतोय? मारला मारते रे. चेंडू संपतोय. काही जिंकलं नाही टीम. नाव कोरलंय. काय जिंकले वन साइड. मित्रांनो, आमच्या आयोजकांचं सगळीकडे लक्ष आहे. अगदी 5 दिवस डे नाईटच्या फॉर्मॅट मध्ये या छोट्या चिमुरड्याने काम केले, त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. क्या बात. जोरदार टाळ्या विक्रांत पाटील साठी. चॅम्पियन संघ ठरलाय या KJN प्रीमियर लीगचा. नवा संघ, नवा कर्णधार आणि नवा संघ मालक श्री विघ्नार्ता 11. मी कुमार पाटील सर, रवी जोशी साहेब. काही चाललं आता घरी. फायनल झाली, बघितलं असेल. फोटो मी लाईव्ह घेऊन टाकेन, नक्कीच बघा. आता भाऊ घरी जाऊन काय करतंय, जेवून मॅच बघायला विचार चाललाय कांबळे टीव्हीचा. ते म्हणाले मॅच आहे, तर भाऊ गेलो जाऊ आता घरी बसू. तर ब्लॉग मध्ये एंड पण तर चाललोय आता घरी. जस्ट घरी आलो. मॅचला तर नाही गेलो, चाललंय विचार जायचा पण नाही गेलो. तर आज बघितलं असेल फायनल कोणी मारले, नक्की मी फोटो टाकेन. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायचं नका आणि बेल आयकॉन दाबा. आपले डेली व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील. नक्की सबस्क्राईब करा. तर बाय गाईज.